नमस्कार मित्रांनो, इनसाइड महाराष्ट्र 24/7 मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सध्या फेब्रुवारी महिना संपत आला आहे आणि मार्चची सुरुवात होत असतानाच महाराष्ट्रातील हवामानात मोठी उथलापाथल पाहायला मिळत आहे. राज्यावर पुन्हा एकदा हवामानाचे संकट घोंगावत आहे की काय? पुढच्या 5 दिवसात नेमकी काय स्थिती असेल? कुठे उष्णतेची लाट येईल आणि कुठे पाऊस पडेल? याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सर्वात आधी महत्त्वाची बातमी म्हणजे वाढता पारा. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात पुढील 5 दिवसात कमाल तापमान 3 ते 4 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये आताच उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. सोलापूरमध्ये तापमानाने उच्चांक गाठला असून तिथे 36.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वायव्य भारतातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील तापमानात ही वाढ होत आहे, असे भारतीय हवामान विभागाने म्हणजेच IMDने स्पष्ट केले आहे. तर मित्रांनो, आता जाणून घेऊया विभागानुसार हवामानाचा अंदाज. कोकण, गोवा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. येथे उन्हाची तीव्रता अधिक जाणवू शकते. सर्वात मोठी अपडेट म्हणजे मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. यामध्ये लातूर, बीड आणि यवतमाळ सारख्या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा किंवा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेतकरी मित्रांनो, हा काळ पिकाच्या काढणीचा आहे. जर तुमच्या भागात ढगाळ वातावरण असेल किंवा पावसाची शक्यता असेल तर काढणीला आलेली पिके सुरक्षित ठिकाणी हलवा. पिकाचे नुकसान टाळण्यासाठी हवामान अंदाजाकडे दुर्लक्ष करू नका. तर मित्रांनो, हा होता महाराष्ट्रातील पुढील 5 दिवसाचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यात सध्या काय वातावरण आहे? कडक ऊन आहे की ढगाळ हवामान आहे? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.